गोपीनाथ मुंडे यांचा वारसदार कोण यावर चर्चा सुरू होती आणि या चर्चेमध्ये सारंगी महाजन यांनी उडी घेतली आणि पंकजा मुंडे यांच्यावरती बोचरी टीका केली। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रकाश महाजन आहेत। काका, खरं तर तुमच्या भाषेवर जी टीका झाली त्यामुळे व्यथित झालेले दिसताय तुम्ही। नक्कीच आपला ज्या गोष्टीशी काही संबंध नाही, आपण ज्यांचं काही ठरवू शकत नाही, त्या गोष्टी सारंगी महाजन हा आगाऊपणा करण्याची काही गरज नव्हती। गोपीनाथ मुंडेचा वारस ठरवणारे बरेच लोक आहेत, आपला काहीच संबंध नाही त्याच्याशी। केवळ आपल्या नावामागं महाजन हे नाव आहे म्हणून लोक तुम्हाला ऐकतात, एवढंच, बाकी काय। का टीका करताय सारंगी महाजन, त्याच्या मागचं काय आहे त्यांचं उद्देश? मी म्हणलं ना की ते एक तर आगाऊपणा करायची सवय, दुसरी गोपीनाथ मुंडेवर राग त्यांचा, पंकजा मुंडेवर राग, नाही काय। कशाचा राग म्हणजे कशामुळे राग आहे त्यांचा? गोपीनाथरावनं त्यांच्या नवऱ्याविरुद्ध साक्ष दिली, पंकजाच्याच वडिलांनी त्यांच्या नवऱ्याच्या नावाने जमीन घेतली, ते पैसे घेऊन गेले, खाऊन गेले, तरी त्यांनी पंकजालाच कोर्टात ओढलं, काहीच संबंध नाही पंकजाचा। आणि एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीला बिघडलेली मुलगी म्हणणं ही कितपत संयुक्तिक आहे? म्हणजे स्त्रीच स्त्रीची शत्रू आहे, दुसरं कोण आहे? बिघडलेली मुलगी ती एक संवैधानिक पदावर आहे, या राज्याची ती कॅबिनेट मंत्री आहे, महिला आहे, तुम्ही सुद्धा महिला आहात, तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे, असे आरोप कसे करू शकता तुम्ही? काहीच कारण नाही ना करायचं। या प्रत्यारोपामध्ये कुठेतरी महाजन कुटुंबियाची पण बदनामी होत नाही असं वाटतंय? महाजन कुटुंबाचीच बदनामी होती ना, महाजन आणि मुंडे काही वेगळे आहेत का? आमचीच बदनामी व्हायली ना, काय काय गरज होती? त्याच्यामुळं शेवटी माझं नातं रक्ताच आहे ना पंकजाशी, मला तर तिच्या समर्थनार्थ यावंच लागेल ना। खरं तर सारंगी महाजन यांनी आरोप केल्यानंतर प्रमोद महाजन यांच्या हत्येच्या कटू आठवणी तुमच्या तोंडून आज निघाल्यात। आजही तो प्रश्न अनुत्तरित आहे की नेमकी कशामुळे हत्या झाली, काय झालं? पैसा आणि काम न करता सुख मिळाली पाहिजेत, ह्या एका भावनेतून झालेली आहेत। तात्विक भांडण असलं तर तत्वाने भांडलं जातं, वाद असला तर वाद होतो, विवाद असला तर विवाद होतो, दुसरं काही कारण नाही। आपल्या पित्यासमान मोठ्या भावावर गोळ्या झाडताना ज्या माणसाला क्षणाचं असं वाटलं नाही की हा जर हयात नसता तर आपण काय झालो असतो, कारण वडील वारले त्यावेळेस 8-9 वर्षाचा होता। हे लोक असतात राक्षसी वृत्तीची, त्याच्यातून हे झालं। दुर्दैव असं आहे की आपल्या नवऱ्याच्या हातून असं दुष्कृत्य झालं, याची लाज वाटली पाहिजे, याची खंत वाटली पाहिजे, हे सोडून ते भूषणासारखं मिरवण्याची जी वृत्ती आहे आणि सगळ्या महाजन परिवाराला त्रास। मग पूनम महाजनविषयी बोलणं असू द्या, पंकजाविषयी बोलणं असू द्या, खुद्द मी गेली 15 वर्ष त्यांच्या केसेस झेलतोय, वयाच्या 70व्या वर्षी माझ्यावर खाजगी फौजदारी केली, कुणीही त्यांचा कसलाही हक्क मारला नाही। जगाला माहिती की परळीची जमीन गोपीनाथरावने आपल्या मेहण्याच्या नावावर घेतली, 2 कोटी रुपये तिथून घेऊन गेले आणि पुन्हा पंकजावर आरोप करतात। पंकजाने एका शब्दाने त्याच्याविषयी काही काढलं नाही। उस्मानाबादच्या वडलोपारची जमिनीत सगळ्यांचा विरोध जाऊन त्यांचा योग्य तो हक्काचा वाटा त्यांना दिलेला आहे, तरीही गेली 10 वर्ष मी कोर्टात माझ्यावर दावा केला आहे। कुणीही महाजन मुंडे परिवाराने त्यांच्यावर कसलाही दावा किंवा कसलाही तक्रार सुद्धा केली नाही त्यांच्याविषयी। या स्त्रीनं माझ्यावर गुंड घातले, गुंडांनी शिव्या दिल्या मला, त्याच्या नोंद आहेत पोलीसमध्ये। हे काय मला कोणत्या तोंडानं सांगते? काका, तुम्ही खरं तर म्हणताय की प्रवीण महाजन जे आहे ते प्रमोद महाजन यांना केवळ पैशासाठी ब्लॅकमेल करायचे नाही, त्यातूनच त्यांची हत्या झाली असं तुमचं म्हणणं आहे? हो, माझ्या म्हणण्याला मी ठाम आहे, दुसरं काहीच कारण नाही। दुसरं काय कारण असू शकतं? हेच कारण आहे। धन्यवाद। हे होते खरं तर प्रकाश महाजन यांनी पंकजा मुंडे यांची बाजू घेत सारंगी महाजन यांच्यावरती जोरदार टीका केली आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.